सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 43. यापूर्वी आपण याज्ञिक ब्राह्मण आणि त्यांच्या पत्न्यांची मुक्ती पाहिली. आज आपण गोवर्धन पूजा पाहणार आहोत. एकदा काय होते, श्रीकृष्ण आणि बलराम दादा यांनी पाहिले की ज्याप्रमाणे याज्ञिक ब्राह्मण हे त्यांच्या वैदिक यज्ञ यागामध्ये ज्याप्रमाणे ते गुंग झाले होते, अगदी त्याचप्रमाणे आपले हे वृंदावनवासी जे गोपजन आहेत ते सर्वजण त्या स्वर्गराज म्हणजेच देवेंद्राला प्रसन्न करण्यासाठी सगळेजण एका मोठ्या अशा यज्ञाचे आयोजन करण्यामध्ये व्यस्त होते. साक्षात देवेंद्र म्हणजे पाणी पुरवठा करणारा देव. आता आपण जर चैतन्य चरित्रामृत पाहिले असेल तर त्याच्यामध्ये असे म्हटलेच आहे की एखादा जो कृष्ण भक्त असतो ना, त्याचा एवढा दृढ विश्वास असतो, तो त्याच्या कृष्ण भावनेत एवढा तो संलग्न होऊन गेलेला असतो की बाकीचेही कुठलेही जे काही कर्मकांड आहेत हे करण्याची कधीही कृष्ण भक्ताला काहीही आवश्यकता नसते. कुठल्याही दुसऱ्या देवी देवतांची उपासना देखील करण्याची कृष्ण भक्ताला आवश्यकता नसते. एकदा का श्रीकृष्णांचा आश्रय घेतला की त्या भक्ताने वैदिक कर्मकांडे आणि सर्व प्रकारच्या देवांची उपासना केलीच आहे असे समजावे. आता भगवान परमात्मा साक्षात वृंदावनामध्ये उपस्थित असताना सुद्धा त्यांच्या भक्तांनी अशी काही कर्मे करावीत आणि ही सर्व जी काही कर्मे आहेत ही थांबवून आपल्या भक्तांची एकमेव शुद्धी करावी अशीच श्रीकृष्णांची इच्छा असावी. आणि त्यामुळे भगवान परमात्मा आपले हे गोपजन ह्या कुठल्या बरं यज्ञाची तयारी करत आहेत हे जाणण्यासाठी, अर्थातच आता ते तर साक्षात परमात्मा, त्यांना सर्वच गोष्टी ठाऊक, परंतु तरी देखील एका सुंदर अशा बालकाच्या रूपामध्ये त्यांनी अवतार घेतल्यामुळे ते आपल्या पित्याजवळ गेले आणि त्यांनी मोठ्या निरागसतेने आपल्या पित्याला प्रश्न विचारलाय की बाबा, हा कुठला मोठा यज्ञाची तयारी चालली आहे आणि कशासाठी चालली आहे? बरं, हा जो काही यज्ञ तुम्ही करणार आहात या यज्ञाचे फळ तुम्हाला काय बरे मिळणार आहे? आणि हा यज्ञ कुठल्या देवासाठी करायचा आहे आणि का करायचा आहे आणि तो संपन्न तरी कसा करायचा, या सर्व गोष्टी तुम्ही मला कृपया सांगाल का? या यज्ञाविषयी जाणून घेण्यासाठी मला अतिशय उत्कंठा लागली आहे. त्यामुळे कृपा करून तुम्ही हा जो काही मोठा यज्ञ सुरू करण्याचा आपला हेतू आहे तो हेतू मला जरासा स्पष्ट करून सांगाल का? आपल्या या बाळकृष्णाचा हा प्रश्न ऐकून नंद महाराज जरासे मौनच राहिले. त्यांनी विचार केला की हा एवढासा बालक, या बालकाला या यज्ञामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काय समजणार आहेत? तरी सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी आता मात्र हट्टच धरला आणि तुमच्या आणि आपल्या बाबांनी आपल्याला या सर्व गोष्टी सांगाव्यात, कुठल्याही गोष्टीची गुप्तता आपल्याजवळ ठेवू नये असे तो वारंवार नंदबाबांना सांगू लागला. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची या यज्ञाच्या प्रित्यर्थ जिज्ञासा पाहिली आणि नंद महाराज श्रीकृष्णाला सांगू लागले की अरे प्रिय बाळा, हा जो काही यज्ञाचा उत्सव आपण सुरू करणार आहोत ना, हा काही आत्ताच म्हणून नाही, तर हा अगदी पिढ्यानपिढ्या पहिल्यापासूनच आपल्याकडे परंपरागत चालत आलेला आहे. आणि हा यज्ञ केल्यावरती काय होतं की देवराज इंद्राची आपल्या सर्वांवरती कृपा राहते आणि त्यांच्या कृपेमुळे आपल्या या वृंदावनात पाऊस पडत असतो. आणि हे जे कोणी मेघ आहेत ना, हे त्यांचे प्रतिनिधी आहेत. आणि आपल्याला जगण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट काय, तर ते पाणीच नाही का? किंबहुना पाणी हे आपल्या सर्वांचे जीवन आहे. आणि हे जे काही पाऊस पडतो ना, या पावसावरती नियंत्रण हे साक्षात देवेंद्र करतात. आणि त्यामुळे आपण सर्वांनी देवेंद्रांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. आणि त्यामुळे आपण जो काही हा यज्ञ करणार आहोत हा केवळ त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता
म्हणूनच आपण तो यज्ञ आता प्रारंभ करणार आहोत. ते श्रीकृष्णाला वारंवार समजून सांगू लागले की पाण्याशिवाय ना आपण शेती करू शकत, ना आपण धान्य पिकवू शकत. कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. अशा प्रकारे आपल्या पित्याचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण आणि तेथे जमलेले सर्व जे काही वयस्क गोपीजन होते त्यांच्या उपस्थितीत भगवान श्रीकृष्णांनी नंदबाबांना सांगितले की बाबा, मला तरी वाटतंय की हा यज्ञ जो काही आपण करता आहात, हा यज्ञ करायची मला कुठलीही काही आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे आपण काय करावे की हा जो काही यज्ञ आहे ना, हा आपण इथेच थांबूया, बंद करून टाकूया. भगवान श्रीकृष्ण हे नंदबाबांना समजून सांगू लागले की बाबा, कुठल्याही प्रकारच्या भौतिक समृद्धीसाठी कुठल्याही आपल्याला देवी देवताची उपासना करण्याची काहीही एक आवश्यकता नाही. आणि जरी आपण देवतांची उपासना करून कुठली गोष्ट जर आपण प्राप्त केली जरी, तरी ती मात्र क्षणभंगूर असते. आणि केवळ हे फक्त अल्पबुद्धीचे जे काही लोक आहेत, अशा लोकांनाच अशा वरदानामध्ये स्वारस्य वाटत असते. देवतेच्या उपासनेपासून आपल्याला जो काही लाभ होतो, तो लाभ हा अस्थायी प्रकारचा असतो. आणि हे वस्तुतः पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण भगवान यांच्या परवानगीनेच प्राप्त करून दिलेले असते. आता हा यज्ञ बंद करण्यामागे भगवान श्रीकृष्णांचा एकमेव हेतू म्हणजे त्यांना देवेंद्राला धडा शिकवायचा होता. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे नंद बाबा आणि सर्व जे काही वृंदावनवासी होते त्यांच्या समोर एखाद्या नास्तिकासारखे बोलू लागले. भगवान श्रीकृष्ण हे नंद बाबांना सांगू लागले की बाबा, आपण जर योग्य रीतीने कर्म केले तर मनुष्याला फळ हे नक्कीच मिळणार आहे. आणि त्यामुळे मनुष्याने त्याचे सकाम कर्माचे फळ हे प्रदान करणारा कुणी जरी परमेश्वर असला ना, तरी त्या परमेश्वराची उपासना करण्याची त्या मनुष्याला काहीही आवश्यकता नाहीये. कारण की मनुष्य ज्याप्रमाणे कर्म करतो त्याप्रमाणे त्याला फळ हे मिळत असते. आणि आपल्या गतजन्माच्या कर्मावरच आपल्याला हा जन्म प्राप्त होत असतो. आणि आपल्या ह्या जन्माचे जे काही आपले कर्म आहेत त्या कर्मानुसारच आपल्याला पुढचा जन्म प्राप्त होणार आहे. त्यामुळे आपण जर चांगले काम करत असू तर आपल्याला त्याचे फळ हे निश्चितच चांगल्या प्रकारे मिळणार आहे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण नंदबाबांना सांगू लागले की बाबा, तुम्ही जर तुमचे कृषी कार्य हे जर व्यवस्थितपणे पार पाडत असाल तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या देवी देवतांची उपासना करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण की प्रत्येक जीव मात्र हा आपल्या गतजन्मानुसारच तर जन्म घेत असतो. आणि आजची जे काही वर्तमान जीवनातील किंवा गत जीवनातील जे काही आपले वेगवेगळे कर्म आहेत त्या वेगवेगळ्या कर्माचे परिणाम देखील वेगवेगळे असतात. अशा प्रकारे श्रीकृष्ण वारंवार नंद महाराजांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. परंतु नंद महाराजांना या काही श्रीकृष्णांच्या गोष्टी पटत नव्हत्या. आणि तरी सुद्धा नंद बाबा हे श्रीकृष्णांना वारंवार देवेंद्रांना प्रसन्न करण्यासाठीच आपल्याला हा यज्ञ करणे अत्यंत गरजेचे आहे असे ते श्रीकृष्णांना वारंवार समजून सांगू लागले. तेव्हा श्रीकृष्ण देखील अगदी हट्टाला पेटून ते नंदबाबांना सांगू लागले की बाबा, पाऊस तर पडणारच आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता नाही आहोत त्या ठिकाणी सुद्धा पाऊस पडतो. समुद्रामध्ये पाऊस पडतो. ज्या जमिनीला पावसाची गरज नाहीये अशा ठिकाणी सुद्धा पाऊस पडतो. त्यामुळे पाऊस पडणे हे काही आपण जर देवेंद्रांची पूजा केली तर त्या गोष्टीवरती काही हा पाऊस अवलंबून नाहीये. परंतु आपल्या या वृंदावनाशी ज्याचे नाते आहे असा हा गोवर्धन पर्वत आणि आपल्या वृंदावनातील ब्राह्मण यांनाच केवळ संतुष्ट करण्यासाठी आता आपण हा यज्ञ करावा. इंद्राशी आपले कुठलेच काहीही कर्तव्य नाही असे श्रीकृष्ण वारंवार नंद महाराजांना सांगू लागले. तेव्हा नंद महाराज श्रीकृष्णांना म्हणाले की अरे गोपाळ कृष्णा, तू सांगतो आहेस तर मी या गोवर्धनासाठी आणि ब्राह्मणांसाठी नक्कीच दुसरा यज्ञ करेन. परंतु आता मात्र मला देवेंद्रांना खुश करण्यासाठी, देवेंद्रांना प्रसन्न करण्यासाठी मला हा यज्ञ करू दे बरं.
तेव्हा श्रीकृष्ण बाबांना म्हणाले की बाबा आता वेळ घालवू नका. तुम्ही गोवर्धनाकरता आणि ब्राह्मणांकरता योजलेला जो काही यज्ञ आहे ना, त्याला भरपूर वेळ लागेल. आणि तुम्ही आधीच देवेंद्रांना प्रसन्न करण्यासाठी जी काही यज्ञाची जी काही साहित्य सामग्री जमवली आहे ना, याच सामग्रीमधून आपण हा ब्राह्मण आणि गिरिराज गोवर्धन यांना संतुष्ट करण्यासाठी जो काही यज्ञ करणार आहोत ना, त्या यज्ञासाठी आपण ही सामग्री वापरूयात चला. अखेर हो नाही हो नाही करत करत नंद महाराज कसे तरी श्रीकृष्णांच्या म्हणण्याला ते मान्य झाले. आणि त्याच्यानंतर श्रीकृष्णांनी आणि सर्व तेथील वृजवासियांनी गोवर्धन पर्वताला यज्ञ करण्याचे सर्वांनी मान्य केले आणि भगवान श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण यज्ञ करण्यासाठी तयार झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.